तरुण तरुणींना व्यसनाधीन करणाऱ्या रेव पार्ट्या आणि रात्री उशिरापर्यंत चालणारे बार, डान्स बार ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हद्दीत सुरू असतात त्यांच्यावर कठोर कारवाईची तरतूद डान्स बार सुधारणा विधेयकात करण्यात यावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी केली आहे. डान्स बार सुधारणा विधेयकावर चर्चा करताना आमदार संजय केळकर यांनी रेव पार्ट्यांच्या माध्यमातून व्यसनाधीन होणाऱ्या तरुण तरुणींचा प्रश्न उपस्थित करताना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले. सलग सुट्ट्यांच्या दिवशी रेव पार्ट्या पर्यटन स्थळांवर हॉल भाड्यानं घेऊन आयोजित केल्या जातात. जाहिराती देऊन कोड भाषा वापरून तरुणांना आमंत्रित केलं जातं. पार्ट्यांमध्ये अश्लील नृत्याबरोबरच ड्रग्जही उपलब्ध करून दिलं जातं. अशा संस्कृतीमुळे देशाची एक मोठी नवीन पिढी उद्ध्वस्त होते. अशा पार्ट्यांचा देखील या विधेयकात समावेश करण्यात यावा अशी सूचना केळकर यांनी केली आहे. डान्स बार, ऑर्केस्ट्रा बार, हॉटेल्स हे बेकायदेशीरपणे मध्यरात्रीनंतर आणि अनेक आस्थापना पहाटेपर्यंत छुप्या पद्धतीनं सुरू असतात. या व्यवसायाला जणू पोलीस अधिकाऱ्यांचा पाठिंबा असतो असंच चित्र निर्माण झालंय. बेकायदेशीरपणे सुरू असणारे हे व्यवसाय ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची तरतूदही डान्स बार सुधारणा विधेयकात असावी अशी सूचना केळकर यांनी केली आहे.